नमस्कार, ज्योती अन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी येणाऱ्या होळीसाठी आमच्या खानदेशचा स्पेशल गोडाचा पदार्थ तो म्हणजे गोड शेवाळ्या बनवून घेतल्या। होळीच्या दिवशी या गोड शेवाळ्या आणि फुनके असं आमच्याकडे बनवतात। तर गोड शेवाळ्या बनवण्यासाठी मी इथे ह्या जाड शेवाळ्या घेतलेल्या आहेत आणि या शेवाळ्या मी मशीनवरून बनवून घेतलेल्या आहेत किंवा रेडीमेड देखील अशा जाड शेवाळ्या मिळतात। तर ह्या गोड शेवाळ्या बनवण्यासाठी इथे मी हे मोठं भांडाभर शेवाळ्या घेतल्या। साधारण अर्धा किलो ह्या शेवाळ्या असतील। तर त्याच्यासाठी मी हा पाव किलो गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि इथे छोट्या चमच्याभर काळी विलायची घेतलेली आहे। नेहमी गुळाचा पदार्थ बनवायचा असला तर काळी विलायची वापरायची आणि साखरेचा पदार्थ बनवायचा असला तर हिरवी विलायची वापरायची। तर आता इथे मी शेवाळ्या बनवण्यासाठी मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं। ज्या भांड्याने आपण शेवाळ्या मोजून घेतल्या तेच भांडं भरून मी पाणी घेतलेलं आहे। पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये आधी ह्या शेवाळ्या टाकायच्या आणि शेवाळ्या ह्या अर्धवट शिजून घ्यायच्या। नंतर मग आपल्याला त्याच्यात पुढे गुळाचा वापर करायचा आहे। सुरुवातीला पाण्यामध्ये जर गूळ टाकला आणि त्याच्यात शेवाळ्या शिजवल्या तर गुळाचा पाक तयार होतो आणि शेवाळ्या ह्या नंतर कडक होतात। म्हणून पाण्याला उकळी येईपर्यंत अशा ह्या शेवाळ्या शिजून घ्यायच्या। नंतर त्याच्यात आता गूळ टाकायचा। गूळ टाकल्यावर परत अजून 5 मिनिटं गॅस चालू ठेवायचा आणि चमच्याने चांगलं मिक्स करायचा। जसजसा गूळ हा विरघळेल तसतसं शेवाळ्यांमध्ये एकजीव होईल आणि शेवाळ्यांचा कलर देखील बदलेल। आता वरून विलायची पावडर टाकायची, चमच्याने मिक्स करायचं आणि फक्त 5 मिनिटासाठी झाकण ठेवून कमी गॅसवर एक वाफ काढायची। सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत 10 मिनिटात आपल्या शेवाळ्या ह्या तयार होतात। अशा ह्या गरमागरम शेवाळ्यांसोबत तुम्ही दूध टाकून किंवा तूप टाकून देखील खाऊ शकता। उन्हाळ्यात मुलांसाठी तर मधल्या वेळेस देखील झटपट हा पदार्थ तयार करू शकता। तर मस्त अशा मऊ लुसलुशीत शेवाळ्या तयार झालेल्या आहेत। याच पद्धतीने होळीच्या दिवशी आमच्याकडे काळका देखील बनवतात। काळकांची रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।